की महिला भगिनी या ठिकाणी आपल्या सोबत आहेत, कारण की सरकारमध्ये या ठिकाणी लाडक्या बहिणींनी या ठिकाणी कमाल केलेली आहे। ती कमाल या ठिकाणी कशी केलेली आहे, कारण महिला भगिनी म्हटल्यानंतर देशाचा तो कणाच या ठिकाणी मानला जातोय। लाडक्या बहिणी जिकडे या ठिकाणी त्यांची दिशा या ठिकाणी जाईल तिकडे या ठिकाणी पारड जड होताना आज या ठिकाणी बघायला मिळतंय। आणि काही महिला वारकरी या ठिकाणी आपल्याला भेटलेले आहेत। ताई, तुमचं नाव? मी सौ अश्विनी चंद्रकांत गाजरे। अच्छा, बरं, कुठून आलात आपण? जालना। अच्छा, बरं, काय सांगणार, आज या ठिकाणी पंढरपूरला जाताय, आनंद वाटतोय? खूप आनंद होतोय मनाला खूप। अच्छा, बरं, किती वर्षापासून जाताय आपण? आम्ही पहिलीच वेळेस चाललो, पण आमचे बाहेर ते सगळे जातात ना, नेहमी जातो। आम्ही पहिली वेळेस चाललो वारीमध्ये, पहिल्या वेळेस? पहिलीच वेळेस चाललो। अच्छा, बरं, काय मागणार विठ्ठलाला? एकदम काही म्हणजे शेतकऱ्यांसाठी सांगण्यासाठी सगळं चांगलं दान दे बाबा, सगळ्यांचं कल्याण कर, सगळ्यांची इच्छा पूर्ण कर। बरं, या ठिकाणी आज तुम्ही या ठिकाणी शिक्षण काय झालेलं आहे? माझं 12वी झालं। अच्छा, 12वी झालेलं आहे। तुम्ही या ठिकाणी बातम्या बघत असाल? हो हो। अच्छा, बरं, या ठिकाणी दिल्लीवरती या ठिकाणी जंतर मंतरवर हा जो विद्यार्थ्यांना न्याय मिळण्यासाठी ते तिथे या ठिकाणी आंदोलन करतायत, काय वाटतंय तुम्हाला? काय सांगू याच्याबद्दल? नाही, कसं वाटतंय, कारण की तिथली जी परिस्थिती आहे, परिस्थिती विदारक या ठिकाणी झालेली आहे, सरकारने त्याच्याकडे लक्ष द्यावं? द्यावं सरकारने खरंच लक्ष द्यावे त्याच्याकडे, कारण खरंच म्हणजे मुलांच्या शिक्षणाचं खूपच अवघड झालेलं आहे। कोणी इमानदारीने अभ्यास करतं, त्यांचं नुकसान व्हायला लागलं म्हणजे। आणि हे पेपर या ठिकाणी फुटतायत, त्याला कारणीभूत कोण असेल असं वाटतंय आपल्याला? ते काय सांग नाही, तरी पण एखादं त्यांना एक सुधारण्यासाठी या ठिकाणी काय सांगणार तुला? कोचिंग क्लासेस वाले जास्त जबाबदार वाटतात। माझ्या मुलांकडे लक्ष द्यायची गरज आहे त्यांची, सगळ्यांकडे शिक्षकांनी पण गरज द्यायची गरज आहे, त्यांच्याकडे पण हे करणं, सगळ्याच गोष्टी सांभाळून घेणं। मित्रांनो, ताईंचं असं म्हणणं आलेलं आहे की कुठेतरी या ठिकाणी ही जी विदारक जी परिस्थिती निर्माण झालेली आहे ती या ठिकाणी निवळणं या ठिकाणी अतिशय महत्वाचं आहे। म्हणून आज आपण या एसटी महामंडळामध्ये हा एक प्रश्न या ठिकाणी टाकलेला आहे ताईंना, की खरोखर विद्यार्थ्यांना या ठिकाणी न्याय मिळेल का, हा सुद्धा या ठिकाणी गांभीर्याने लक्षात घेणं गरजेचं आहे। की तिथे चंद्रभागेला या ठिकाणी पूर सुद्धा आलेला असेल, आता तिथे आपण उद्याला गेल्यानंतर तिथे बघूया नेमकं चंद्रभागेमध्ये तो देखावा आहे तिथला, तो क्षण या ठिकाणी आम्ही तुम्हाला दाखवणारच आहोत। परंतु आज जातोय, रात्रराणीचा प्रवास आहे आणि कुठेतरी आमच्या दर्शकांना एक चांगला एक क्षण या ठिकाणचा जो माहिती व्हावा, नेमकं पंढरपूरला हे वारकरी या ठिकाणी कशासाठी जात आहेत? तुमचं नाव? माझं नाव अंकुश चोरमारे। अच्छा, कुठनं आलात आपण? आम्ही वाडीबुद्रुक तालुका भोकरदन, जिल्हा जालना। अच्छा, बरं, शेतकरी आहात का? शेतकरी। अच्छा, हो। शेती व्यवसाय? शेती व्यवसाय। पण काय सांगणार, या ठिकाणी शेती व्यवसाय या ठिकाणी घाट्यामध्ये चाललाय? घाट्यामध्ये, हो, घाट्यामध्ये चाललंय। पण का चालला असेल, त्याचं कारण आहे का? महागाई जास्त वाढली। महागाई जास्त वाढली? हो, महागाई जास्त वाढली। अच्छा, खते बियाण्यांचे रेट जास्त वाढले, त्याच्यामुळे शेती परवडत नाही। शेती परवडत नाही? बरं, मजूर भेटतोय? नाही, मजूर फार कमी पडला। म्हणजे शासनाने त्यांना आयडी केला असं वाटतंय का तुम्हाला? ते काही सांगता येणार नाही मला, पण मजूर कमी मिळतंय। धान्य वगैरे या ठिकाणी जे फ्री वाटप या ठिकाणी होतंय, थोडं आहेच ना, थोडं फरक पडलेलाच आहे ना। त्याच्या माध्यमातून काही मजूर भेटत नाही? त्याच्या माध्यमातून मजूर भेटत नाही, किंवा लाडक्या बहिणीचे पैसे येऊ लागले आता, त्याच्यामुळे पण फरक पडलेला आहे। लाडक्या बहिणीने या ठिकाणी कित्येक लाडक्या बहिणीचे पैसे बंद झालेले आहेत, काय वाटतंय? बंद झाले, आता ज्यांचे बंद झाले ते नाराज होणारच आहे। अच्छा, बरं, मग पांडुरंगाकडे या ठिकाणी जाताय आपण, या ठिकाणी तिकडे या ठिकाणी शेतीचं काही नुकसान होणार नाही, काही नुकसान होणार नाही। काही नाही? काही नुकसान होणार नाही। म्हणजे पाऊस केव्हा पडलाय तुमच्याकडे? पाऊस पडला आता मागे, पण थोडा कमीच पडला। अच्छा, पीक वगैरे चांगला आहे सध्या? चांगलं आहे। पेरणं वगैरे झालंय? हो, पेरणी पण झाली। पण मग आता पांडुरंगाकडे काय मागणी करणार? पांडुरंगात ही सुख समाधानाची, शांतीची, शेतकऱ्यांसाठी? शेतकऱ्यांसाठी धन धान्य भरभराटी जाऊ अच्छा, आणि सुख समृद्धी लाभो। सरकारला, मायबापाला काय या ठिकाणी आपण सूचना करणार, काही विनंती करणार या ठिकाणी? काही सरकारला आपलं काय विनंती करणार, आपलं थोडं ऐकणार सरकार? नाही, आपण साधारण तुम्हाला एक सांगतो, या ठिकाणी एखादी आपली आई असते, बाळ जेव्हा रडतंय तेव्हा त्याला दूध पाजलं की ते या ठिकाणी ते शांत राहते, काय वाटतंय? नाही नाही, ते सध्या आहेच ना खरं, आपले मायबापच आहे ना। तुम्ही जेव्हा रडणारच नाही तर तुमची भूमिका काय या ठिकाणी आपल्याला दिसणार? नाही नाही, ते तर झालंच आपलं सर, आपला भूमिका तर मांडावं लागणार। आपले मायबापच आहे विठ्ठल पांडुरंग, त्यांच्याकडेच आपल्याला सांगावं लागणार, त्यांच्याकडे मागणी करणार, त्यांच्याकडेच मागणी करणार। मित्रांनो, हे आहे खरं स्पष्टीकरण। आम्ही जे आहे ते सत्य या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न आहे, कारण सत्यता ही लपत नाही। आज या ठिकाणी आध्यात्मिक धार्मिक क्षेत्राकडे वळणं या ठिकाणी गरजेचं आहे। आज या ठिकाणी अनेक या ठिकाणी जगभरामध्ये लोक या ठिकाणी आमचे दर्शक बघत असतात, परंतु ही सत्यता आहे। धार्मिक
आध्यात्मिक क्षेत्रातले जे लोक आहेत त्या लोकांची जी विचारसरणी आहे ती विचारसरणी या ठिकाणी कुठेतरी चांगल्या दिशेने या ठिकाणी बघायला मिळते आणि तोच या ठिकाणी विचार घेऊन आम्ही आज या ठिकाणी पंढरपूरला निघालेलो आहे तिथला क्षण दाखवण्यासाठी.